नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत. नुसत्याच वरणाबरोबर 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं. फोडणीचं वरण बनवण्यासाठी कुकरमध्ये आपण 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण इथे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे. डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं भिजवून घेतलेली. त्याच्यानंतर इथे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवताना आपण 1 चमचा फक्त तेलाचा वापर केलेला आणि पाव चमचा हळदीचा वापर केलेला. इथे आपण 2 शिट्यांमध्ये ही डाळ शिजवून घेतलेली. कुकर साधारण थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे डाळ छान मऊसर शिजलेली आहे. डाळ शिजल्यानंतर आपण ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली. इथे आपण आता 1 टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. टोमॅटो आणि मिरची व्यवस्थित अशी डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. डाळ मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता 1 चमचा जिरे हातावर अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत. जिरे अशा पद्धतीने हातावर चोळून घेतल्यामुळे छान असा स्वाद येतो वरणाला. तर इथे आपण आता टोमॅटो, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा वापर केल्यानंतर डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. 2 चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद. हिंग आणि हळद व्यवस्थित अशी डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता डाळीला छान असा रंग आलेला आहे. इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. गरम पाण्यामुळे वरण बनवतो त्यावेळेला छान दाटसरपणा येतो. तर इथे पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे. गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे वरण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथे पण आता गरम पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. इथे आपण आता वरण फोडणीला देणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 2 ते 3 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत आणि 1 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. तर इथे आता फोडणी छान खमंग अशी तयार करून झालेली आहे. फोडणी वरणावर ओतताना अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. म्हणजे छान खमंगपणा वरणामध्ये उतरतो आणि वरण छान खमंग असं तयार होतं. इथे आपण आता झाकण काढून वरण एकदा आपण आता फोडणी दिल्यानंतर ढवळून घेणार आहोत. मस्त थंडगार वातावरणात असं वाफाळता भात आणि गरमागरम असं जर फोडणीचं वरण असेल, नुसत्याच फोडणीच्या वरणाबरोबर गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. तर इथे आता वरण व्यवस्थित असं ढवळून झालेलं आहे. वरण ढवळून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर वरण आपण आता गॅसवर उकळायला ठेवणार आहोत. तर इथे आता वरणाला 1 उकळ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनटासाठी वरण छान उकळून घेणार आहोत. म्हणजे छान फोडणीचा खमंगपणा वरणामध्ये उतरतो. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत. इथे मी वरण साधारण घट्ट बनवणार आहे. तुम्हाला हे वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. वरणाला आता इथे पाहू शकता छान 1 उकळ आलेली आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.